असतायत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी। मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बातम्या सविस्तर पाहणारच आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। मुसलमानांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, जरांगे पाटील यांची नवी मागणी। सरकारला 13 जुलैचं अल्टिमेटम कायम। कांदिवलीच्या पोईसर परिसरात शिकाऊ कार चालकानं चौघांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू तर तिघांवर उपचार सुरू। ब्रेकऐवजी एक्सिलेटर दबल्यानं अपघात झाल्याची माहिती। मुंबई सेंट्रल ते ग्रँड रोड दरम्यानचा पूल पाडणार, सोमवारपासून 131 वर्ष जुना बेलासीस पुलाचं तोडकाम होणार, तर 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार। इस्रोची आणखी एक कमाल, पुष्पकचं सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग। इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्याकडून टीमचं अभिनंदन। बीडमध्ये चोरट्यांनी एटीएम पळवलं, धारूर पोलिसांनी 61 किलोमीटर पाठलाग करत 21,13,700 रुपयांची रोकड परत आणली, तर चोरांचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागपूर जिल्ह्यात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये तब्बल 14% वाढ, तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 6% वाढ। जिल्हा आरोग्य विभागाच्या चाचण्यांमधून धक्कादायक वास्तव उघडकीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री गाडीला कट मारल्याप्रकरणी टोळक्यांमध्ये हाणामारी, धुडगूस घालणाऱ्यांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद, तर काही काळ अंबुविरी या ठिकाणी तणावाची परिस्थिती। कोणीही उठतं आणि व्यवस्था वेठीस धरतं, कोणत्याही माणसाला इंटरनेट एंटरटेन करू नका, हाकेंचं नाव न घेता। जरांगेंना टोला तर मराठा आणि कुणबी नाही तर मुस्लिम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं, जरांगेंचं वक्तव्य। पुणे नाशिक महामार्गावरती कळंबामध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, अपघातामध्ये एकाचा मृत्यू। आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती। सीईटीच्या सर्व उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना पुन्हा उपलब्ध केल्या जाणार, 27 आणि 28 जूनला क्रॉस चेक करता येणार। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन।